मला 10,000 रुपये फक्त बँकेकडून लोन पाहिजे होतं. त्यावेळेला बँका फार हे असायच्या, 10,000 रुपये आणि फिटनेस लाईनला बिलकुल नाही. तुमच्या लेग प्रेस, आमचं इक्विपमेंट एक नाव घेतो मी, लेग प्रेसला रस्त्यावर आलं तर किंमत नाही असं मला बँकेने सांगितलं. तुमचा बेंच प्रेस आहे ते रस्त्यावर आणलं म्हणजे तुम्ही जर बुडलात आणि ते विकाय झालं तर त्याला किंमत येत नाही. मशिनरी जी असते, कुठलं लेथ मशीन आहे किंवा इतर मशीन्स आहेत, वेल्डिंग मशीन, त्याला किंमत मिळते. त्यामुळे आम्ही फॅक्टरीजना लोन देतो. फार्मर्स हा एक गव्हर्नमेंटचा निराळा विषय आहे, त्यांना लोन देतो. पण आमच्या कुठल्याही याच्यात व्यायामशाळेला लोन हे येत नाही. म्हणून मला 10,000 रुपये सुद्धा मिळाले नव्हते. तर तेव्हा मॅनेजरला मी भेटायला गेलो. मग मला म्हणाले, नाही दे सकते हैं 10,000 रुपया. हम देखो नहीं आप बैठते नहीं इसमें, फिटनेस इंडस्ट्री. आपले यशवंतराव चव्हाण, मी पेपर में वाचत होता लोकसत्तामध्ये त्यावेळेचं, की बँकांनी सुद्धा लोकांना धंद्यासाठी पैसे द्यायला पाहिजेत. त्यांनी त्यांच्याकडे काय आहे काय नाही हे बघण्यापेक्षाही माणसांकडे बघावं असं त्यांनी त्यावेळी ते वाक्य दिलं. यशवंतराव बोलत होते, व्यक्तीकडे बघा. मग ते त्याचे शब्द मी, यू लुक ॲट मी ना, माझ्याकडे बघा ना. आणि धिस मनी आय हॅव एव्हरी राईट, मी बोललो खरं सांगतो, इट इज पब्लिक मनी यू आर गिव्हिंग मी. आपल्या सगळ्यांचे पैसे, तर त्यातला मला शेअर द्या ना. आणि यू सरप्राईज, आय गॉट इट. 10,000.